मी भूषण बाजीरावजी बनसोड, माजी सभापती महानगरपालिका अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये मी आदरणीय सुलभाताई संजय खोडके यांचं काम करत आहे आणि काम याच्यासाठी करत आहे की त्या विजयी होणार आहे। मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो त्यांना लीड मिळाला त्याच्या डबल लीडने त्या यावेळेस निवडून येणार आहे। त्याचं कारण असं की त्यांनी कुठल्याही क्षेत्रामध्ये विकास करण्याचं जे काम धाडस दाखवलं। आजपर्यंत कधी दलित वस्तीमध्ये कुठल्याही आमदारानं जो विकास केला नाही। मी सिद्धार्थनगर मध्ये 1.5 कोटीची मला अभ्यासिका दिली, कमीत कमी 80 लाखाचे रस्ते दिले, विलासनगर मध्ये 85 लाखाचं बुद्धविहार दिलं, त्याचप्रमाणे देबूनगर मध्ये समाज मंदिर दिलं, लुंबिनी नगर मध्ये 55 लाखाचं निधी दिला बुद्धविहार बांधण्यासाठी। आणि ज्या विखुरलेल्या वस्त्या होत्या, ज्या वस्त्याकडे कधी कोणत्या आमदारांनी लक्ष दिलं नाही, गेल्या 20 वर्षापासून त्यांची मागणी होती, त्या सर्व तपोवन परिसर असो, गाडगेनगरचा भाग असो, राडगावचा भाग असो, शेगावच्या इकडे झालेल्या वस्त्या असो, त्या वस्त्यामधील सर्व रस्ते ताईंनी केलेले आहेत। त्याच्यामुळे अमरावतीची जनता विकासाच्या नावावर ताईंना मतदान करणार आहे। कुठलाही या ठिकाणी भेदभाव राहणार नाही, कारण यापूर्वीच्या आमदारांना आम्ही जेव्हा मतदान केलं तेव्हा त्यांनी आम्हाला दुर्लक्षित केलं, आमच्या वस्त्याकडे दुर्लक्ष केलं। पण सुलभाताईंच्या सोबत आम्ही जुळलो तेव्हा त्यांनी या 2.5 वर्षामध्ये, कारण 2 ते 2.5 वर्ष तर आपल्या कोरोनामध्ये गेले, त्यामुळे कोणता विकास झाला नाही, परंतु 2.5 वर्षामध्ये ताईंनी 3200 कोटी रुपये या ठिकाणी आणले आपल्या अमरावती करता। आणि सर्वात मोठी म्हणजे पाण्याची जी समस्या होती, 1 दिवसाआड आपल्याला पाणी मिळते, ते पाणी आता तुम्हाला काही दिवसांत काम सुरू झालेलं आहे, ते काम पूर्ण झाल्यावर दररोज मिळेल, 24 तास पाणी मिळेल। दुसरी गोष्ट, महानगरपालिकेने जो टॅक्स वाढवला होता, आपल्याला 10 पट टॅक्स केला होता, तो पूर्ववत करण्यासाठी ताईंनी अथक प्रयत्न केले आणि तो जसाच्या तसा टॅक्स ठेवला। हे सर्वात मोठी उपलब्धी ताईंची अमरावतीकरांसाठी आहे। म्हणून माझे आव्हान आहे सर्व जनतेला की विकास करणाऱ्या आमदाराला विकास आणि मृदभाषी, विशेष म्हणजे कुठल्याही जाती धर्माच्या पंथाच्या विषयावर कधी त्या बोलल्या नाही, कोणाच्या वैयक्तिक याच्यात त्यांनी कधी भानगडीत पडल्या नाही, फक्त विकासावर त्यांनी लक्ष दिलंय। म्हणून आपल्याला यावेळेस आमदार सुलभाताई खोडके यांच्या सोबत राहायचं आणि त्यांच्या घडी या चिन्हावर मतदान करून त्यांना जास्तीत जास्त मताने कसं निवडून आणता येईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे मी जाहीर आवाहन करतो। मेरा ये कहना है, सुलभाताई की जो कार्य है वो अतिशय 5 सालों में उन्होंने जो काम किया है वो अच्छे से किया है। इसलिए हम महायुति की उम्मीदवार सुलभाताई का उम्मीदवारी का संगठन करते हुए सुलभाताई का विजय निश्चित है, ये मेरा कहना है। मतदाताओं को क्या आह्वान करना चाहिए? मतदाताओं को आह्वान ये करना चाहिए कि जो बंडखोर जो पक्ष में रहते हुए किसी और पक्ष से अपक्ष से खड़े हैं, मेरा यही उनसे कहना है, बस अपने मत फोड़ो, या जो अपने को दिया है केंद्र सरकार से जो अपने को वोटिंग से पक्ष ने अपने को पक्ष ने जो दिया है उसी व्यक्ति को समर्थन कर, भटकाने वाले व्यक्ति बहुत है, उसी व्यक्ति को संगठित करो। सर, आप क्या कहते हैं? अभी ताकत तो बहुत बढ़ चुकी है, ऑलरेडी महायुति में आने से ताकत और ज्यादा बढ़ गई है। तो बस मेरा ये है कि जो भी है कि पक्ष के लोग भटके ना इधर उधर, जो है सब महायुति के साथ आए, महायुति को पकड़े। ताई के काम बताने की जरूरत है नहीं, आप सभी जानते हैं कि आने पिछले 5 सालों में ताई ने कितना काम किया हुआ है। पिछले 5 सालों में ताई ने इतना काम किया है कि ताई का काम बोल रहा है, हम लोगों को बोलने की जरूरत नहीं, ताई का काम बोल रहा है। और आने वाले 5 सालों में भी ताई ही काम करेगी और कोई दूसरा काम नहीं कर सकता। इसलिए मेरी हाथ जोड़ के सबसे रिक्वेस्ट है कि आप लोग आओ, महायुति के साथ आओ और अपना बहुमत ताई की तरफ दिखाओ। अमरावती विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार सुलभाताई संजय खोडके या विद्यमान आमदार आहेत आणि त्या विद्यमान अजून राहतील, याच्यात कुठलीही शंका नाही आहे। त्यांनी जे विकासात्मक कामं अमरावती शहरात केले आहे आणि खऱ्या अर्थानं पाण्याची जे 865 कोटीची पाण्याची योजना मंजूर केली आहे अमृत योजनेमार्फत, त्याच्या आधारावरती 2025 पर्यंत अमरावती शहराला कुठेही पाण्याचा तुटवडा पडणार नाही, अशा पद्धतीचं धोरणात्मक काम ताईनं केलं असल्यामुळे आणि अनेक विकासात्मक कामं केली असल्यामुळे आणि प्रत्येकाशी सुसंवाद साधत असल्यामुळे ताईंच्या बाजूने बराच मतदार आज चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देत आहे। आणि निश्चितपणे दिसतंय चित्र शहराचं की येत्या निवडणुकीमध्ये सुलभाताई खोडके या प्रचंड मताधिक्य निवडून होतील आणि भविष्यातल्या पुढच्या आमदार सुद्धा सुलभाताई राहतील अशी मला शक्यता आहे, अशी मला 100% खात्री आहे। अमरावती विधानसभा मतदारसंघातील महायुती
काय राहणार? ते महत्वाचे म्हणजे अमरावती शहराची पाणी पुरवठा योजना हे सगळ्यात महत्वाचं होतं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये या शहराला अग्रेसर करणे, शहरातले रस्ते तिथे चांगल्या पद्धतीचे असणे झालेले आहेत, अजून पुन्हा होणार. प्रत्येक भागामध्ये मूलभूत सुविधा पुरवलेल्या आहे, अजून ज्या शिल्लक आहेत त्या मूलभूत सुविधा तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न. अमरावती शहरवासियांना टॅक्सच्या संदर्भात जी आज स्थगिती दिली आहे, जर सुलभाताई निर्णय तर तो निर्णय होईल आणि तो टॅक्स शासनाच्या माध्यमातून तो थांबेल आणि जो जुना टॅक्स आहे त्याच्याच पद्धतीने शहराला टॅक्स लावला जाईल. अशा पद्धतीचं धोरण या भविष्यात ताईचं आहे. जो विकास आहे, विकास कसा असावा हे आमदार सुलभाताई मोरेकडून शिकायला पाहिजे. जनतेच्या मूलभूत गरजा असो, शैक्षणिक असो, क्रीडा स्वरूपाच्या गरजा असो, त्यानंतर रस्ते असो, असे अनेक जे हे आहेत कामं हे सुलभाताई खोडके यांनी केलेले आहे. आता आम्ही अनेक वर्षापासून त्याच्यासोबत आहे. म्हणजे जनतेच्या ज्या गरजा आहे त्या गरजा कशा पूर्ण केल्या पाहिजे, शहराचा तो विकास कसा केला पाहिजे हे सुलभाताई खोडके यांच्याकडून शिकायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे त्यांचा असा धर्मनिरपेक्ष आहे, कोणत्याही जातीपातीचं म्हणजे ते राजकारण करत नाही. शाहू फुले आंबेडकर या पक्षावर चालणारा हा राष्ट्रवादी पक्ष आहे. आता राष्ट्रवादी पक्ष जो आहे हा महायुतीमध्ये आहे. म्हणजे सर्व जातीचे सर्व धर्माचे मतं ताईंना भेटतील. आणि झंझावात जो आहे ताईचा, अनेक रॅल्या आम्ही पाहून चाललो आहे, रॅलीमध्ये आम्ही समाविष्ट आहे. अनेक रॅल्याचा झंझावात जो आहे त्या झंझावातामुळे ताईंना बहुमत मिळेल आणि प्रचंड मताधिक्याने मागच्या वेळेसपेक्षा निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. किसी की भूल थाप में मत जाओ. जो अपने को सही लगता है, जो अपना विकास कर सकता है, अमरावती का विकास कर सकता है, उसको आप मत दीजिए. बाकी के अपक्ष अपक्ष रहते हैं, वो किधर भी जा सकते हैं, कुछ भी कर सकते हैं. लेकिन जो पक्ष रहता है, जो महायुति रहती है, केंद्र में जिसकी सरकार है, उसको आप चुन के दीजिए. और सुलभाताई का काम के बारे में तो कुछ बोलने के काम ही नहीं है, क्योंकि उन्होंने घर घर जाके संपर्क किया है और हर तरह से अमरावती के लिए पूरे तरीके से काम किया है उन्होंने. और क्या करेंगे? मैं इतना ही कहना चाहूंगा कि मतदान जो आता है अपन 5 साल में एक बार करते हैं, तो यानी बहुत विचार करके और समझदारी से अपना नहीं अपने पीढ़ी का विचार करके, अपने अमरावती का विकास का विचार करके मतदान करना चाहिए. जी तो बस यही कहना है मतदाताओं से, जो भी वोट करे आप ईमानदारी से करें और ईमानदारी बरत कर चले और डुप्लीकेट के जो भी काम है तो वो बंद कर दो. इसलिए इतना ये कहना है कि जो समर्थन अपने को सुलभाताई को देना है, आगे आप किसी को भी दो तो ईमानदारी का काम करने. बघा या ठिकाणी आता अस्तित्वाची लढाई आहे आणि 18 पगड जातीचे जे लोक असतात त्यांना वयाचे समावेश करून जो समतेचा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन समाजाला दिला, समतेच्या दिव्याने त्यांनी उजाळणी घातली आहे समस्त विश्वाची. तोच कार्याचा समतेचा ध्यास हा कार्यामध्ये घेऊन प्रत्यक्ष रूपात या अमरावती विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीच्या उमेदवार सुलभाताई खोडके ह्या कार्यरत असताना दिसतात. प्रत्यक्ष रूपात जर मतदारसंघामध्ये तुम्ही पाहिलं, त्या मतदारसंघामध्ये मुस्लिम बहुल क्षेत्र असो किंवा आदिवासी क्षेत्र असो किंवा सिंधी बहुल क्षेत्र असो, अनेक ठिकाणी त्या सातत्याने विकास करताना दिसतात. मग त्या विद्युत सुविधा असो, शाळा असो, रस्ते असो, शासकीय इमारत बांधणी असो किंवा अंतर्गत गटर योजनेचा मुद्दा असो, या सर्वच मुद्द्यावर ताई हे प्रत्यक्ष रूपात तुम्हाला कार्यान्वित दिसतात. आणि गेल्या निवडणुकांमध्ये जो विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या अमरावतीच्या मतदार राजांनी ताईवरती अविरत रूपात विश्वास दाखवला आहे, तो विश्वास आता सर्वांनी दाखवावा आणि निश्चित रूपात ताईंचा स्वीकार पुन्हा या मतदारसंघाच्या विधानसभा सदस्यपदी आपण करावा अशी या ठिकाणी उपस्थित सकल समाजाला मी माणुसकी या नात्यानं विनंती करतो. आपला नेता कसा असावा तर हा कार्यसम्राट असावा, नावामागे नुसत्याच पदव्या मिरवणारा नसावा. आपला नेता कसा असावा तर तो समतेला प्राधान्य देणारा असावा, त्यांनी सकल समाजाच्या समस्या सोडवण्यात तो तत्पर असावा. आज या निवडणुकामध्ये जर संजीवभाऊ खोडके आणि सुलभाताई खोडके सुलभाताई खोडके या महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांचा जर या ठिकाणी आज विजय झाला तर त्याच्या मागचं बेनिफिट त्यांना एकच असणार की संजीवभाऊंचा दांडगा लोकसंपर्क आणि जे ते लोकाभिमुख होतात, प्रत्यक्ष रूपात समाजाला पाहतात, समस्या निहाळून बघतात, त्यांची ते कार्य करण्याची पद्धती, त्यांचा तो वैचारिक ध्यास, याचाच त्यांना 100% बेनिफिट होणार अशी या ठिकाणी शाश्वती बाळगतो. आणि आपण सर्वांना आग्रहाची विनंती की आपला वोटिंग रेशो आपल्या समाजाचा सर्वांचा कमी आहे, वोटिंग रेशो वाढवा. सकाळी वोटिंगला उठून लोकांना जागृती करा वोटिंगसाठी. तुम्ही जर असं केलं नाही तर तुमचं वोटिंग करायला मॅक्स टू मॅक्स लोक न जाणारे आपलेच असतात. काही बाहेरगावी आहेत, काही पुण्याला आहेत, काही उन्याला आहेत. आता हा प्रकार सगळा टाळावा लोकांनी आणि प्रत्यक्ष रूपात जागृत होऊन एक मतदार म्हणून त्या दिवशी मतदान करावं अशी समाजाला विनंती करतो. प्रेक्षकांनो, बिचुलगिरी परिसरात महायुतीच्या उमेदवार सुलभाताई खोडके यांची प्रचार रॅली
यांची प्रचार रॅली आहे, त्याच अनुषंगाने इथे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. मैं कहना चाहूँगी कि सुब्रत ताई को जिताना है और हमने हाल हाल में महायुति को जिताना है, क्योंकि हम इस देश की प्यारी बहना है और हम सब प्यारी बहनों को आगे बढ़ना है। मतदाताओं को क्या आह्वान है? तो यही कहेंगे कि अपना मत का सदुपयोग करें और हर दिशा में आगे बढ़ें। महायुति सरकार के कैंडिडेट खड़े हैं सुलभाताई खोड़के, इनको मत देके जिताना है और इन्होंने लाई सभी योजना है, लाडली बहन जैसी योजना है और शौचालय भी है, पीएम आवास योजना है। तो ये सब योजनाएं अपने बीजेपी सरकार निकालती है, तो ये केंद्र सरकार को वोट देना है, मतलब सुलभाताई खोड़के को चुनकर लाना। घोडके यांच्या प्रचारात सहभागी झालेले पदाधिकारी, सर आपलं काय? सबसे पहले तो मेरा नाम राजेश चौहान है, मैं वाल्मीकि समाज से हूँ और मैं जब से मैं पहले दूसरी पार्टी में था, जब से मैं ताई के साथ जुड़ा हूँ और खोड़ के साथ जुड़ा हूँ, तो इनके काम करने के तरीके मेरे को बेहद पसंद आए और बहुत अच्छा लगा। मेरी सारी वाल्मीकि समाज से भी मैंने बोला हूँ, गुजारिश कर रहा हूँ कि भाई अपने को काम होना, अपने बाल बच्चों को रोजी रोटी होना, बेरोजगारों को काम होना, इस कारण श्रीमती सुलभाताई खोड़के और इनकी जो खड़ी चुनाव चुन है, इसको पूरी बहुमत से चुन के देने का हमारा बेहतर वाल्मीकि समाज का, स्वतंत्र समाज का संकल्प है और हम चाहते हैं कि हमारे लोगों का विकास हो और गरीबों का विकास हो और ये विकास करने वाले ही लोग हैं। इन्होंने कभी किसी जाति भेदभाव में शब्द नहीं बोले और कभी हमने सुने नहीं। सिर्फ इनका काम है विकास करना और विकास करना, चाहे कोई भी समाज का जाए, कोई भी लोग इनके पास जाए, कभी इन्होंने उसको उस पे काम को नकारा नहीं, हमेशा काम करते दिए। चाहे दुख हो, सुख हो, दवाखानों का काम हो, कॉलेज का काम हो या कोई बेरोजगार का काम है, कभी इन्होंने नहीं बोले। इसलिए हमको ये बहुत अच्छे लोग हैं और मैं अमरावती शहर की पूरी जनता को बोलना चाहता हूँ कि विकास काम करने वालों को ही सामने लाओ और विकास काम करने वालों को ही चुन के दो, ताकि अपने को अपने आगे का भविष्य दिख सके। और जल है तो कल है, जो इन्होंने 885 करोड़ रुपए की निधि जो जल के लिए लाए, पाइपलाइन के लिए लाए, वो सबसे बेहतर काम इन्होंने ये कर गए कि सबके लिए पानी हो और पानी से बड़ा कुछ नहीं है। इसलिए मैं और मेरी सारी समाज और मेरे सारे दोस्तों से यही कहूँगा, मेरे सारे छोटे रामनगर चपरासीपुर के लोगों से यही कहूँगा, एकता नगर वालों को कहूँगा कि सब सहभाग होकर एक मत होकर सुलभाताई खोड़के की घड़ी को चुन के लाए। तर मित्रांनो, आज आपण राहुल नगर बिजू टेकडी परिसरात आलो होतो. तिथे महायुतीच्या उमेदवार सौ सुलभाताई खोड़के यांची प्रचार रॅली व पदयात्रा होती. त्याच अनुषंगाने तिथे आपण अनेक त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. तोपर्यंत पाहत राहा मंडळी. धन्यवाद.